हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, के डी फॅशनमध्ये स्वागत आहे. तर ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही बघितलेली आहे. तर अर्जंट असा मला ब्लाऊज आलेला होता. तर मी 2 अर्जंटमध्ये ब्लाऊज दिलेले आहेत. तर हा एक आणि दुसरा एक रेड कलरचा. तर हा सुद्धा मी आता इथे बघा टिचिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे मैत्रिणींनो. तर बघा इथे मी डायरेक्ट पलटी करणार आहे, जेणेकरून मला लेस लावायची आहे. त्यामुळे तर दापटीच करून घेतलेली आहे. अस्तर सोयीच्या कपड्यावर ठेवून आता मी पलटी करणार आहे. तर डायरेक्ट फोल्ड करून तर इथे बघा नॉचेस मारून घ्यायचे आहेत आपल्याला छोटे छोटे. तर फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला हे अशा पद्धतीने. तर आता आपण पलटी करून घेतलेला आहे आणि इथे बघा पलटी करून दापटीच दिलेली आहे. मी ते दाखवलेलं नाही आहे तुम्हाला, व्हिडिओ मोठे होतात. मागचा आणि पुढचा दोन्ही भाग दाखवलेला आहे ह्याच्यामध्ये. तर इथे बघा लेस लावून घेत आहे मी. तरी अशी पातळ अशी लेस हवी होती त्यांना, तशीच मी इथे पातळ लेस लावून देत आहे ब्लाऊजला. त्यांनी सांगितले त्याप्रमाणे आपण त्यांना द्यायचे आहे. तर इथे बघा येड्यावरती लेस लावून घेतलेले आहे आणि पाटणीसाठी सुद्धा लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. ते माझ्याकडे आता लेसचे बंडेल वगैरे आहेत, पण मोठी अशी रुंदवाली आहे आणि ही थोडीशी राहिली होती. तर ती मी इथे लावून घेतलेली आहे. इथे बघा आपण इथे गळा घेतलेला आहे 7 आणि शोल्डर पट्टी घेतलेली आहे 2 इंच आणि इथे आपण गळा ड्रॉ करत आहोत ही समोरचा भागाचा. तर इथे बघा डायरेक्ट इथे सुद्धा पट्टी करून घेत आहे. खूप सोपी पद्धत आहे ही. तुम्हाला वेगळी अशी पद्धत मी दाखवलेली आहे. प्रत्येक वेळेस कसं आपण डायरेक्टली पट्टी लावतो वरतून पूर्ण सगळं झाल्यानंतर आपण पायपिंग कशी करतो त्या साईडला, पुढच्या साईडला मी पायपिंग दाखवत असते. पण ह्या वेळेस मी आता डायरेक्टली पलटी करून घेतलेला आहे, कारण की माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ॲडजस्ट करून पटकन स्टिचिंग करू शकता. तर कपड्याला आपल्या सुरकुट्या आल्या नाही पाहिजे त्यानुसार आहे बघा. माझी विस्त्री खराब झालेली आहे, तर विस्त्री करताना कपडा जळतो, तर त्यामुळं मी विस्त्री केलेली नाही आहे. तर थोडासा इथे कपडा गुढ्या होत्या, तर ते व्यवस्थित आपण घ्यायचं आहे काळजी. तर बघा इथे मी 3 इंच घेतलेला आहे आणि 2-2 इंचावरती आपल्याला हे केलेलं आहे आणि मार्किंग करून इथे टक्स देऊन घेतलेला आहे. एक मेनवाला टक्स झालेला आहे, आता साईडचा आहे. हुकलूकच्या साईडला 3 इंच घेतलेला आहे, तुम्ही बघितलेला आहे. तर ह्यानुसार आपल्याला सगळे टक्स करून घ्यायचे आहेत आणि क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे बघा डबल करू शकता तुम्ही शिलाई. आणि जास्त व्यक्ती हेल्दी नाही आहे, तर बघा गळासुद्धा चेक करायचा आहे, कारण की आपण डायरेक्ट पलटी केलेले आहे. त्यामुळं आपल्याला काही सेप दिला तरी गळा काय मोठा बारीक होणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. पहिले मार्किंग करूनच तुम्ही हे सगळं करायचं आहे. तर इथे बघा आपली पट्टी आहे क्रॉस पट्टी, त्याला आपण डबल दापटीच करत आहोत. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे, धागे वगैरे हे सगळे कट करायचे आहेत. तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा येते मैत्रिणींना. हे आपल्याला बघा हुकलूकची पट्टी इथे लावून घ्यायची आहे. 2-1.5 इंच जे काही कपडा तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता. इथे साईज बारीक आहे, त्यामुळं मला कपडा आतला अस्तरचा कपडा मला भेटलेला आहे. 80 आणला होता, त्यातला कपडा उरलेला आहे. त्यामुळं मला पट्ट्या लावायला वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे, लावू शकते मी. पण मला ब्लाऊज अर्जंट होता. तर इथे बघा इथे मी ते स्लीव तयार करत आहे. इथे स्लीवला एवढे ते कुंदनचे खडे आहेत, त्यामुळं मला बघा इथे डायरेक्ट मी अशा पद्धतीने करत आहे. बघा खालचा जो अस्तर आहे तो मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरतून पायपिंग आहे मेन फॅब्रिकला आणि खूप कुंदनचे खडेसुद्धा आहेत. त्यामुळं माझा खूप वेळ गेलेला आहे ते कुंदनचे खडे थोडेसे साईडचे काढण्यासाठी. तर ते कुंदनचे खडे काढून मी डायरेक्टली अशा पद्धतीने मी इथे हे बघा अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि कपडा इथे जोडून घेतलेला आहे. येलो कलरचा ब्लाऊज आहे आणि त्या साडीमध्ये जशी पायपिंग आहे तशी ह्याला हाताला दिलेली आहे थोडीशी. तर ते आपल्याला घालवायचं नाही आहे, तर त्यामुळं दिसता कामा पाहिजे म्हणून मग अशा पद्धतीने मी इथं अस्तर जोडलेलं आहे मैत्रिणींनो. बघा तयार आहे
तुमचे जे काही मार्किंग आहे ते तुम्ही करून घ्या आणि शोल्डर इथे जोडून घ्या. शोल्डर व्यवस्थित माप घेऊन जोडायचं आहे. मागं पुढं झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. दोन्ही शोल्डर आपले जोडायचे आहेत व्यवस्थित मापे घेऊन. खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे मैत्रिणींनो. आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे, धागे वगैरे असतात ते सगळे कट करायचे आहेत आपल्याला. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडलास तर शेअर करा. ते दोन्ही आपले जॉईंट झालेले आहेत आणि इथे बघा शोल्डर व्यवस्थित जॉईंट करून धागे वगैरे कट करायचे आहेत आपल्याला. इथे लाईट न लावता मी इथे बाहेरच हे करत आहे, शिलाई करत आहे, त्यामुळे उजेडामध्ये दिसते. इथे बघा आपला फिटिंगची सुद्धा मी वेगळीच पद्धत वापरलेली आहे. बघू शकता तुम्ही. डायरेक्टली मी इथं जोडून घेतलेला आहे. मागचा पुढचा भाग सोयीचा शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा कपडा उडून टाकलेला आहे आणि इथे मार्किंग केलेली आहे. बघा सरळ असा माप घेऊन मी मार्किंग केलेले आहे. 1.5 इंचाचा आलेला आहे दोन्ही साईडला. इथे बघा वरती स्क्रीनवरती मापे तुम्ही दिले असणार आहे, त्यानुसार बघा मी इथे फिटिंग करत आहे. 8.5 इथे वरती येते छातीचा चौथा भाग, तर त्यानुसार मी इथे फिटिंग केलेली आहे. पुन्हा माझ्याकडे ब्लाऊजसुद्धा दिलेला आहे मापाला. तर हे अशा पद्धतीने मापे टाकून घ्यायचे आहेत आणि फिटिंग आपल्याला करून घ्यायची आहे व्यवस्थित. इथे बघा दोन्ही साईड मी फिटिंग करून घेत आहे. बाई आहे 3 इंचाची, त्यांची 3.5 3.25 इंचाची सांगितले होते मला, तसेच मी त्यांना तयार करून दिलेली आहे. तर इथे 3-4 शिलाई जेवढ्या हवे तुम्हाला तेवढ्या मारू शकता तुम्ही. जाडी व्यक्ती असेल थोडीशी हेल्दी तर त्यांच्यासाठी थोडीशी मार्जिन आपल्याला ठेवावी लागते आणि मीडियम असेल तर मग त्या पद्धतीने आपण ठेवायची मार्जिन 1.5 इंचाची 1 इंचाची तरी चालते. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार आहे मैत्रिणी. चला भेटूया